नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ. सकाळी हा व्हिडिओ बनवत असल्यामुळं अगदी मस्त आवरावरी झालं की व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणी 1 वाटी आपण मेजरमेंटसाठी घेतलेली आहे. त्या वाटीनं आपल्याला 2 वाट्या इतकं तांदूळ घ्यायचं आहे. अगदी आपण नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला काही तयारी करून घ्यायचे. मेजरिंगसाठी ही वाटी घेतलेली आहे. त्या वाटीनं आपण 2 वाट्या इतकं तांदूळ घेतलेलं आहे. काही डाळी घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आपण तूर डाळ घेतलेली आहे. छोट्या वाटीनं 4 चमचे इतकी ही तूर डाळ ह्या वाटीमध्ये बसते तितकीच आपल्याला घ्यायचं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळसुद्धा आपण त्याच वाटीनं 1 वाटी घेणार आहोत. सर्व डाळी आता आपल्याला ह्याच पद्धतीनं एकाच मेजरमेंटनं घ्यायचं आहे. अगदी इतकी आपल्याला काठोकाठ भरून ह्या डाळी घ्यायचं आहे. अगदी भन्नाट नाश्ता आहे. सर्वांनाच आवडणारा, अगदी पोटभरीचा, जेवण करण्याची सुद्धा गरज नाही इतका भन्नाट हा नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी उडद डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे. स्वच्छ करून ठेवलेल्या डाळी आहेत तरीसुद्धा आपल्याला आणखी नंतर धुवून घ्यायचं आहे. 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी 1 वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायचं आहे. सर्व डाळी आपण सेम प्रमाणात घेतलेल्या आहेत. फक्त तांदूळ जे आहेत ते आपण 2 वाट्या इतके घेतलेले आहेत. 1 वाटी मूग डाळ आता टाकून दिलेली आहे. ह्या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे. मसूर डाळसुद्धा आपल्याला 1 वाटी टाकायचं आहे. अगदी सर्व डाळीचा खमंग झटपट आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे, जे की पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणार आहे. सुट्टी असल्या दिवशी तर जर केला तर दिवसभर मुलं आणि मोठेसुद्धा खातील. की भन्नाट चवीचा हा नाश्ता बनवून तयार होतो. थोडेसे मेथीदाणे टाकलेत, अगदी थोडेसे टाकलेले, जास्तीचे टाकायचं नाही. डाळी चांगलं मिक्स करून घ्यायचं. डाळी व्यवस्थित मिक्स झाल्या की आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाण्यानं स्वच्छ आपण 2 वेळेस धुवून घेणार आहोत. जे की पावडर वगैरे लावलेली असली तर ते सगळे स्वच्छ धुवून निघेल. तर पाणी टाकून दिलेलं आहे. 1 वेळेस धुवून झालं की आपण दुसऱ्या वेळेस आणखीन एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत. नंतर जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा जास्तीचं पाणी ठेवून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. साधारणतः 8 तासाकरता आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. असंच पाणी टाकून घ्यायचं आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल, नोटिफिकेशन येऊन जाईल. आता ह्या ठिकाणी आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. वरती झाकण ठेवलं आहे. 8 तासाकरता आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे. तांदूळ आणि डाळी आपल्या मस्त भिजलेल्या आहेत. आता हे रात्रीचा व्हिडिओ आहे. आपण सकाळी भिजू घातलेल्या होत्या. आपण संध्याकाळी आता हे मिक्सरला काढून घेणार आहोत. 7 ते 8 तासामध्ये डाळी ह्या छान भिजून तयार होतात. डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत. त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. 2 बॅचेसमध्ये आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी छान आपल्याला याचं बारीक पीठ काढायचं आहे. जास्त आपल्याला मोठं ठेवायचं नाही. एकदम लहान साईजमध्ये आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत. जे की मोठं राहणार नाही. रवा ठेवायचा नाही. अगदी बारीक आपण हे पेस्ट बनवून तयार करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी एकदा फिरवून घेतल्यानंतर थोडंसं मोठं आहे त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे इतकं आपण पाणी टाकून घेणार आहोत. जे की पाणी टाकल्यामुळे छान आपल्याला पेस्ट बनवून तयार होते. अगदी मस्त जसं पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालं आहे. पाहू शकता. तुम्हाला पाहताच लक्षात आले असेल की पीठ आपण कसं काढलेलं आहे. आता ह्याच पद्धतीनं सर्व पीठ काढून घ्यायचं आहे. आता सर्व पीठ आपण काढून घेतलेलं आहे. अगदी छान पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता ह्या पिठावरती झाकण ठेवून आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलेलं आहे. अगदी छान फॉर्मट झालेला आहे. पाहू शकता अगदी छान टम्म फुगलेला आहे आणि जाळीदार पीठ बनवून तयार झालं आहे. आपण ह्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेलं नाही. अगदी छान न सोडा टाकता आपलं पीठ छान फॉर्मेट आणि मस्त फुगलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आले असेल की पीठ किती छान फुगले आणि फुगल्यानंतर पदार्थ अगदी मस्त तयार होतो. चला तर पुढची तयारी करूया. सुरुवातीला आपल्याला एकाच डायरेक्शनने पीठ मिक्स करून घ्यायचंय. जे की मध्ये जी हवा भरलेली आहे ती एकसारखं होऊन आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होते. आता पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. 1 चमचा इतकं मीठ टाकले आहे. मीठ टाकल्यानंतर एका डायरेक्शनने आपल्याला मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी पाहताच लक्षात येत असेल पीठ अगदी मस्त तयार झालेलं आहे. अगदी छान व्यवस्थित फुगलेलं आहे. आपण ह्यात सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही. आता ह्या ठिकाणी पिठामध्ये टाकण्यासाठी काही आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत त्या टाकून द्यायचे. या ठिकाणी कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता सर्व. टोमॅटो टाकलात तरी चालतो, दुसऱ्या आणखीन भाज्या तुम्ही टाकलात तरी चालतात.
आता ह्या ठिकाणी कट करून झालेलं आहे. गॅसवरती छोटी कढई ठेवली, त्यामध्ये 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून जिरे मोहरी तेलामध्ये तळली की आपण ह्या ठिकाणी कांदा, गाजर आणि मिरची जी कट करून घेतली होती ती टाकून दिलेली आहे. छान आपला कांदा तळला की आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर ही आपण शेवटी टाकली, आपल्याला जास्त तळायचं नाही, कारण हिरवीगार दिसली की अगदी छान चव पण छान राहते. त्यामुळे आपण शेवटी कोथिंबीर टाकली आहे. फोडणी आपली छान तयार झाली की जे पीठ आहे त्या पिठामध्ये आपण आता ही फोडणी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही फोडणी मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी छान मिक्स करून झालं की आता गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवणार आहोत. आप्पे पात्र छान गरम झालं की अर्धा चमचा इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल लागतं, नंतर जेव्हा आपण दुसऱ्या बॅचेस बनवतो तेव्हा आपल्याला इतकं तेल लागणार नाही. आता तेल टाकून झालं, तेल छान गरम झालं की ह्यामध्ये जे पीठ तयार केलेलं आहे ते पीठ आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. पीठ टाकून झालं की ह्यावरती आता आपल्याला 1-2 मिनिटाकरता वरती झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनिटाकरता झाकण ठेवून आपण काढून घेतलेले अगदी मस्त टम्म आपले हे आप्पे फुगलेले आहेत. आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला असंच उलटून टाकायचं आहे. पाहू शकता अगदी रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल की आप्पे अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत. खाण्यासाठी अगदी भन्नाट चवीचे आप्पे आहेत, पौष्टिक आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जेव्हा मुलांना भाज्या आवडत नाही तेव्हा कुठल्याही भाज्या जरी असल्या तर तुम्ही ह्यामध्ये टाकून मुलांना असा पदार्थ बनवून दिलं तर मुलं अगदी दोन्ही साईडनं आता आप्पे व्यवस्थित बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. दुसरे आप्पे सुद्धा आता आपण असंच बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी 2 बॅचेसमध्ये आपण आप्पे करून घेतलेले आहेत. बाकीचं पीठ आपण शिल्लक ठेवलेलं आहे. अगदी झटपट आप्पे बनवून तयार झालेले आहेत. अगदी छान टम्म फुगलेले सुरेख असे आप्पे बनवून तयार झाले. तुम्हाला हे आप्पे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा आणखीन कुठला व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. ह्या ठिकाणी प्लेट लावून घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आप्पे लावून घ्यायचे आणि जी चटणी आणि सांबर बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ ह्या ठिकाणी मी टाकलेला नाही. जर तुम्हाला पाहायचा असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चटणी आणि सांबर कसं बनवायचं साऊथ पद्धतीने बनवलेलं आहे, अगदी हॉटेल स्टाईल. तुम्हाला ते पाहायचं असेल तर नक्की करून सांगा, तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. ह्या ठिकाणी एका डिशमध्ये आपण आता पूर्ण लावून घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी सांबारसुद्धा लावून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला आपण चटणी लावून घेणार आहोत. अगदी ह्या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाण्याची नेहमीप्रमाणेच जसं आपण इडलीसाठी बनवतो ती चटणी आहे, पण अगदी करण्याची पद्धत सोपी आहे आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल चटणी आहे ही. चला तर नाश्ता करण्यासाठी आता आपल्या ह्या ठिकाणी आप्याचं प्लेट तयार झालेला आहे. खाण्यासाठी एकदम अप्रतिम चवीचा नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला हे आप्पे कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. अगदी मध्ये लुसलुशीत जाळीदार आप्पे बनवून तयार झालेले आहेत. मला पाहताच लक्षात येत असेल की आप्पे कसे झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.